विद्यार्थी मित्र, आज आपण एका स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। ती स्पर्धा परीक्षा आहे भारत सरकारच्या योजनेअंतर्गत चालणाऱ्या सीबीएसई स्कूलच्या संदर्भातील। भारत सरकारने या जवाहर नवोदय विद्यालय या मार्फत पूर्ण मोफत शिक्षण, राहण्याची सोय या सर्व सोयी या प्रवेश परीक्षेनंतर मुलांना मिळतात। तर आज आपण या प्रवेश परीक्षे संदर्भातच माहिती घेणार आहोत। ती दरवर्षी होते, या वर्षी पण होणार आहे, 26-27 ला पण होणार आहे। या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये याचे फॉर्म भरणं चालू होतात आणि डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये ही प्रवेश परीक्षा असते। आणि ही प्रवेश परीक्षा 5वी मध्ये शिकत असणारे मुलं ही परीक्षा देऊ शकतात। म्हणजे 5वी मध्ये जे मुलं ह्या वर्षी शिकताय त्यांना 6वी मध्ये या सीबीएसई स्कूल मध्ये प्रवेश भेटू शकतो। त्या शाळेचं नाव आहे जवाहर नवोदय विद्यालय। आणि 5वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोन भागापैकी ग्रामीण भागातील मुलांच्या प्रवेशासाठी राखीव जागा किंवा ग्रामीण भागातील मुलांसाठी 75% जागा ह्या आरक्षित आहे। जो विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत आहे त्यांना ही 75% पर्यंत सुविधा त्यांना घेऊ शकतात। बघा, आता तुम्ही म्हणाल की नवोदयचे काय फायदा आहे, ही प्रवेश परीक्षा दिली तर आमचा काय फायदा होईल? तर तुमचा फायदा हा होणार आहे की तुम्हाला उत्कृष्ट शिक्षण सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट भूमीवर तुमचं उज्ज्वल भविष्याची संधी तुम्हाला यात मिळणार आहे। कारण 5वीत असताना ज्या मुलाने अभ्यास केला तोच 6वीला या परीक्षेत पात्र ठरू शकतो किंवा या स्कूलमध्ये शिकण्यासाठी पात्र ठरू शकतो। ही धारणा पुढच्या त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय त्याला सुवर्ण संधी उज्ज्वल भविष्यासाठी की अशा पद्धतीनं तो चांगल्या पद्धतीनं स्वतःचं करिअर करण्यासाठी इयत्ता 5वी पासूनच स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतो। आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा करायच्या आहे, काय करायचं आहे या संदर्भातली माहिती आपण आता घेणार आहोत। बघा, तुम्हाला जर चांगली सीबीएसई स्कूल भेटली, त्या चांगली सीबीएसई स्कूल भेटून ती पण मोफत आहे, त्या ठिकाणी मोफत राहण्याची सुविधा पण आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुवर्ण संधी तुम्हाला त्यातून निर्माण होते। या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एका छताखाली भेटतायत तर कोणाला आवडणार नाही? आवडेल की नाही? तुमचं उत्तर येसच असेल, बरोबर? मग अशा स्वरूपाच्या जर परीक्षेत तुम्ही या वर्षी 5वीत शिकताय आणि तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी। त्यामुळं आता ही परीक्षा कोण देऊ शकतं, त्यासाठीचे काय निकष आहे त्या संदर्भातला आपण माहिती घेऊयात। बघा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा JNVST। आता प्रवेशाची माहिती एका नजरेत तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी। बघा, पात्रता कोण आहे यात सर्वात प्रथम म्हणजे विद्यार्थी 5वी वर्गामध्ये शिकत असला पाहिजे। जवाहर नवोदय विद्यालयातील ज्या जिल्ह्यात शिकतोय त्या जिल्ह्यातला तो रहिवासी असला पाहिजे। जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रत्येक जिल्ह्यात शाळा आहे, म्हणजे असं नाही की मी ह्या जिल्ह्यात येते मग मला ह्या जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात ती शाळा आहे। ज्या जिल्ह्यात तो राहतो त्या जिल्ह्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयात त्याला प्रवेश घेता येतो। उपयुक्त नवोदय विद्यालयात समितीने निश्चित केलेला तो वयोगटात बसला पाहिजे। मी पुढे सांगणारच आहे त्याला किती वयोगट असलं पाहिजे। आणि या संदर्भातली अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.navoday.gov.in या संकेतस्थळावर याची अधिक माहिती आणखीनही तुम्हाला उपलब्ध आहे। बघा, आता याची पात्रतेची जन्मतारीख काय असते बघा। इयत्ता 6वी मध्ये ज्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यासाठी इथं पात्रता तो 1/5/2014 ते 31/7/2016 या तारखेच्या दरम्यान त्याचा जन्म झालेला पाहिजे। या तारखेच्या दरम्यान त्याची जन्मतारीख असली पाहिजे। आता जे 5वीत विद्यार्थी शिकतायत की त्यांनी आपली जन्मतारीख चेक करून बघायची। या जन्मतारखेच्या आज जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहे। आणि ही परीक्षा 5वीला असताना एकदा होते आणि 8वीला असताना एकदा होते।
कारण की 9वी पासून तर 12वी पर्यंत शिक्षण त्या विद्यार्थ्यांना मोफत देता येतं. तर तो 9वीत जो विद्यार्थी शिकतोय, 8वीत जो विद्यार्थी यावर्षी शिकतोय, की त्याचं वय 1/5/2011 ते 31/7/2013 या कालावधीतील त्याचा जन्म असला पाहिजे. म्हणजे ते विद्यार्थी हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पात्र असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो 5वीत शिकत असला पाहिजे, 8वीत शिकत असला पाहिजे. या 2 गोष्टी लक्षात ठेवायची. दुसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलंय की याच्यासाठी ज्या राखीव जागा आहेत त्या म्हणजे सर्वात महत्वाच्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 75% 75% जागा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहे. मग याच्यामध्ये जे काही कास्ट वाईज आरक्षण असतं त्याचा भाग वेगळा आहे, पण सगळ्यात मोठा भाग या ठिकाणी आपल्याला 75%चा हा भाग घ्यायचा आहे. मग आपण कुठल्याही कॅटेगरीतला असो, त्या प्रत्येक कॅटेगरीनुसार पण ते बायफर्केशन तुम्हाला आरक्षण त्या पद्धतीनं आहे. तर हे आपण डिटेल जाणून घेऊयात पुढच्या याच्यामध्ये. पण सगळ्यात आज फोकस करायचंय की आपण जर ग्रामीण भागातलं आहे ना, तर आपल्याला 75% जागा आहे. तर या संदर्भातले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आज जागा झालं पाहिजे, त्यासाठीच तुम्हाला हे सांगत आहोत. आता याचा ऑनलाईन अर्ज अधिकृतपणे आपल्याला करता येतो. या नवोदयाच्या गव्हर्नमेंट वेबसाईटवर नवीन नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन आणि लॉगिंग करायचंय, आपल्याला अर्ज भरायचंय, आवश्यक माहिती भरायची, कागदपत्र अपलोड करायचे, आपला फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्र आपल्याला त्याच्यावर अपलोड करायचे. ऑनलाईन परीक्षेचं जे फीस असते, शुल्क असते, ते आपल्याला ऑनलाईन भरायचे. अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट करून प्रिंट आपल्या जवळ काढून ठेवायची. या सगळ्या प्रोसेस जसं नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर त्याची अधिसूचना जारी होती, त्या अधिसूचनेनंतर आपल्याला सर्व प्रक्रिया करायच्या असतात. तुम्ही जर यावर्षी 5वीला शिकत असाल तर ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवायची की नवोदयाचा फॉर्म निघाला की आपल्याला ऑनलाईन प्रक्रियेनुसार एवढ्या प्रक्रिया करून आपला फॉर्म भरून आपण या मार्गावर मार्गक्रमण करायचंय. पहिली तुमची स्टेप आहे, तुमचा फॉर्म भरला गेला पाहिजे ऑनलाईन पद्धतीनं. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आजच तुमचं वय चेक करा. या वयात जर बसत असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी, आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात आहे तर तुम्ही इथे तुमच्यासाठी 75% जागा आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. आता तुम्ही म्हणाल हे निवड करायची, मग निवड कशी होते? मग ह्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जेव्हा हा फॉर्म भराल, ते फॉर्म भरल्यावर याच्यावर एक परीक्षा होते. कारण महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत, जे 5वीत शिकताय. तुमच्याच वर्गात असलेले 5वीत शिकणारे लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. आणि यातून प्रत्येक जिल्ह्यासाठी सिलेक्टेड लोक सिलेक्ट होतात आणि तेवढ्याचेच प्रवेश या ठिकाणी होतात. आता परीक्षा द्यायची, स्पर्धा परीक्षा आहे. मग याच्यात काय आहे? मग ही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आपल्याला यामध्ये 3 विषयाचा अभ्यास करायचा आहे. एक तर मानसिक क्षमता चाचणी, यावर आपल्याला प्रश्न येतात. दुसरी गोष्ट अंकगणितावर यात प्रश्न येतात. आणि तिसरा म्हणजे आपला जिव्हाळ्याचा, आपली मातृभाषा, आपल्या मराठी भाषेवर काही प्रश्न येतात. म्हणजे या 3 सब्जेक्टचा जर आपण परिपूर्ण अभ्यास केला तर आपण या परीक्षेसाठी पात्र, या प्रवेशासाठी पात्र होऊ शकतो. परीक्षा आतापासून तयारीला लागलं, सातत्यपूर्ण अभ्यास केला, आमच्या सोबत तुम्ही असला तर परीक्षा तुम्ही इझिली पास होऊ शकतात. सपोज तुम्ही पास झाले, आजच आपण गृहीत धरूया तुम्ही पास झाले. समजा सचिन नावाचा एक मुलगा आहे, तो ह्या परीक्षेत त्यानं हे सगळं पाहिलंय, तो 5वीत होता, त्याच्या ह्या वयामध्ये तो बसत होता, त्यानं हे ऑनलाईन प्रक्रियेनं सर्व रजिस्ट्रेशन केलं, तो ग्रामीण भागातला होता, त्याला 75% आरक्षण भेटलं, त्याला ते सीबीएसई स्कूलमध्ये प्रवेश भेटला, त्याला सीबीएसई स्कूलमध्ये राहण्यासाठी मोफत निवास भेटला, चांगले उत्तम दर्जाचे क्वालिटी शिक्षक त्याला भेटले, त्याचं उज्ज्वल करिअर, उज्ज्वल भविष्यासाठी तो त्या ठिकाणी शिक्षण घेऊ लागला. आणि ते जर तुम्हीच असाल तर विचार करून बघा, हे सर्व तुमचंच होतंय. तर यासाठी आपल्याला फक्त काय करायचंय, आता सांगितलेल्या सर्व प्रक्रियेमधून आपल्याला जायचंय. आतापासून
डिसेंबर पर्यंत सातत्यपूर्ण रोज याचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास केल्यानंतर सरावाअंती कुठलीही परीक्षा अवघड नाही. तुम्हाला जर मानसिक क्षमता चाचणी पूर्णपणे मी समजून सांगितली तर तुम्हाला ते समजणार आहे. गणित समजून सांगितलं ते समजणार आहे. मराठी समजून सांगितली ती समजणार आहे. आणि हे सगळं कधी होणार आहे की आपण दोघं जोडले गेलो, आपण कनेक्ट झालोय आणि तुमचं हे सगळं झालंय की तुम्हाला निवडीनंतर जे आवश्यक कागदपत्र तयार ठेवायचे त्याची पण माहिती आत्ताच देतो. जन्मतारखेचा तुमचा दाखला, कारण ह्या डेट मध्ये तुमचं जन्मतारीख असली पाहिजे, त्यासाठी हा जन्मतारखेचा दाखला लागतोय. नवोदय विद्यालयाच्या अटीनुसार सर्व रहिवासी पुरावे, कारण की त्या जिल्ह्यातला असला पाहिजे, त्यासाठी रहिवासी पुरावा त्यासाठी आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, टीसी तुम्हाला आवश्यक आहे. 5वीची गुणपत्रिका तुम्हाला आवश्यक आहे. निवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ज्यांची कॅटेगरी लागू असते त्यांना जात प्रमाणपत्र, आणि अपंग असेल दिव्यांग असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे सुद्धा तयार ठेवायचे. या सर्व बाबी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. या बाबी पण तुम्हाला लक्षात घ्यायचे. आणि जर तुम्ही ही तयारी आजपासूनच करीत असला तर तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी आजच चढलाय. लक्षात ठेवा, जर तुम्ही आज मनात फक्त निश्चय केला की मी 5वीला शिकतोय आणि मला नवोदयाची परीक्षा द्यायची, ही तुमची उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी. तुम्ही जर निश्चय केला परीक्षा द्यायची तरी पण तुम्ही त्याचं एक स्टेप पुढे आहात. आणि याच्यात तुम्हाला जर अजूनही काही डाऊट वाटत असला, अजूनही काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे 9923387261. या नंबरवर कॉल करून तुम्ही याबद्दलची अधिकची माहिती घेऊ शकतात. ही माहिती आम्ही पण देऊ आणि तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पण याची डिटेल माहिती लक्षात येते. ती डिटेल माहिती पण तुम्ही घेऊ शकतात. त्यामुळं तुम्हाला अधिक याची संदर्भातली माहिती देऊ शकतात. आणि या सगळं तुम्हाला जे सांगितलंय, तुम्हाला मी जे स्वप्न दाखवलंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची जी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी आहे, त्याचं शॉर्ट मध्ये SESCA अकॅडमी याचं एक ऍप आहे. त्या ऍपला तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जाऊन डाउनलोड करायचंय. त्याचा सिम्बॉल दिसतं बघा, SCA अकॅडमी, सरस्वतीचं चिन्ह आहे. त्याच्यामध्ये मधल्या याच्यात पूर्णपणे लिहिलेलं आहे स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी आमची स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी. या ऍपला तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करायचंय, कारण की हे ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला या संदर्भातली अधिक माहिती पण मिळणार आहे. आणि अधिक माहिती सोबत या संदर्भातले काही व्हिडिओ पण मिळणार आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला नवोदयाच्या परीक्षेबद्दलची अधिक माहिती मिळणार आहे. तर सर्वप्रथम आज तुम्ही जो निर्णय घेतला ती पहिली पायरी, दुसरी स्टेप, तुम्ही हे ऍप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. रोज याच्या संदर्भातले व्हिडिओ येणार आहे, रोज याच्या संदर्भातले अपडेट तुम्हाला ऍप मधून मिळणार आहे. हे ऍप आजच डाउनलोड करा. म्हणून नवोदय विद्यालयाचे तुम्हाला जे काही 26-27 ची परीक्षेची तयारी करायची आणि त्यासाठी तुम्हाला या सर्व बाबी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. तुम्हा सर्वांना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज सर्वप्रथम तुम्ही जर निर्णय घेताय की मी 5वीत आहे, मला नवोदय परीक्षा द्यायची, तर या सगळ्यासाठी तुमच्यासाठी आज सर्वांसाठी अभिनंदन की तुम्ही आज हा निर्णय घेतला. निर्णय घेऊन थांबला नाही, तुम्ही लगेच SCAचं स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचं ऍप डाउनलोड केलंय आणि त्याच्यावर व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. हा तुमचा आजचा पहिला प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर केला असेल तर तुमचा आजचा दिवस सक्सेस आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या पुढील शिक्षणासाठी तुम्ही आजपासूनच तुमचे प्रयत्न करतायत. त्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आपण भेटतच राहू. पुढील व्हिडिओ लवकरच तुम्हाला भेटेल. आणि आज या व्हिडिओ मधून तुम्हाला तुमचं नवीन स्वप्न पाहण्याची जी संधी तुम्हाला या ठिकाणी आहे, त्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्यावा हीच माझी विनंती आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू.